नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विज्ञान विषयातील पाठ 18वा परिसंस्था या पाठाचा स्वाध्याय अगदी सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत। आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अत्यंत काळजीने समजून घ्या। मित्रांनो, आपणास या पाठाबद्दल काही शंका किंवा अडचणी येत असेल तर जरूर कमेंट करा, आम्ही त्या नक्की सोडवू। मित्रांनो, या पाठामध्ये परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेची रचना, यामध्ये भूपरिसंस्था, गवताळ प्रदेशातील परिसंस्था, जंगलातील परिसंस्था, जलीय परिसंस्था, गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था, मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थेचा ऱ्हास, यामध्ये शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि वाहतूक, पर्यटन, मोठी धरणे आणि युद्धे या सर्व संकल्पनांचा अभ्यास स्वाध्यायातून समजून घेऊया। चला तर मित्रांनो, स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। यामध्ये हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील रिकामी जागा घटक होय। येथील पर्याय आहेत भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय। येथील योग्य पर्याय आहे भौतिक। यामध्ये परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे रिकामी जागा परिसंस्थेची उदाहरणे आहेत। येथील पर्याय आहेत भूतल, जलीय, कृत्रिम। येथील योग्य पर्याय आहे जलीय। यामध्ये परिसंस्थेमध्ये मानव, प्राणी रिकामी जागा गटात मोडतो। येथील पर्याय आहेत उत्पादक, भक्षक, विघटक। येथील योग्य पर्याय आहे भक्षक। यामध्ये दुसरा, योग्य जोड्या जुळवा, उत्पादक आणि परिसंस्था। निवडुंग या उत्पादकाची योग्य जोडी आहे वाळवंटीय परिसंस्था। पान वनस्पती या उत्पादकाची योग्य जोडी आहे जलीय परिसंस्था। खारफुटी या उत्पादकाची योग्य जोडी आहे खाडी परिसंस्था। पाईन या उत्पादकाची योग्य जोडी आहे जंगल परिसंस्था। यामध्ये तिसरा, माझ्याविषयी माहिती सांगा। यामध्ये परिसंस्था। परिसंस्था ही एक जैविक आणि अजैविक घटकांच्या आंतरक्रियांची तयार होणारी रचना आहे। परिसंस्थेतील सर्व जैविक घटक म्हणजे सजीव आणि त्यांच्या सभोवताली हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता या निर्जीव म्हणजेच अजैविक घटकांशी सतत आंतरक्रिया होत असते। या त्यांच्या संबंधातून आकृतिबंध तयार होतो। परिसंस्थेतील उत्पादक घटक म्हणजे वनस्पती, प्राणी हे भक्षक आणि सूक्ष्मजीव हे विघटक असतात। विघटक जीवाणू, कवक आणि मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना असेंद्रिय स्वरूपात पुन्हा निसर्गात पाठवतात। यामध्ये बायोम्स। समान गुणधर्म असलेल्या छोट्या छोट्या परिसंस्था एकत्र आल्या की त्यांची एक मोठी बायोम्स तयार होते। पृथ्वीवर 2 प्रकारच्या बायोम्स आहेत। एक भूपरिसंस्था ही जमिनीवरच असते। यामध्ये अजैविक घटकांचे भूतलावर असमान वितरण दिसते। उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था आणि विषुववृत्तीय वर्षावनाची परिसंस्था इत्यादी। दुसरी, जलीय परिसंस्था। पृथ्वीवर 71% भूभाग पाण्याने व्यापल्यामुळे जलीय परिसंस्थेचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो। यामध्ये गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था आणि खाडी परिसंस्था इत्यादी। यामधील अन्नजाळे।
स्वयंपोषी सजीवांकडून अन्नाचे भक्ष्य आणि भक्षकांकडे संक्रमण होताना निर्माण होणारे जाळे म्हणजेच अन्नजाळे होय. परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्नजाळे निर्माण झाले आहेत. सर्व सजीव अन्न पदार्थांचे ऊर्जा मिळवण्यासाठी परस्परांवर अवलंबून असतात. निसर्गात अशा अनेक अन्नसाखळ्या आहेत, त्या एकमेकात गुंतल्या जाऊन अनेक अन्नजाळे तयार होते. अन्नजाळे हे परिसंस्थेतील अनेक अन्नसाखळ्यांचे गुंतागुंतीचे जाळे आहे. या प्रक्रियेद्वारे परिसंस्थेतील ऊर्जा एका सजीवांकडून दुसऱ्या सजीवाकडे संक्रमित होत असते. प्रश्न 4, शास्त्रीय कारणे द्या. यामधील अ. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात, कारण परिसंस्थेतील वनस्पती या सूर्याच्या उष्णतेच्या साहाय्याने पानामध्ये असलेले हरितद्रव्य, हवेतील कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पाणी या सर्वांच्या मदतीने वनस्पती पानात अन्नाची निर्मिती करते. अशा प्रकारे पृथ्वीवरील इतर सजीव अन्न तयार करू शकत नाही, म्हणून वनस्पती या परिसंस्थेतील उत्पादक आहेत. यामधील आ. मोठ्या धरणामुळे परिसंस्था नष्ट होतात, कारण धरणामुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते, त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशांचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. धरणामुळे नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. यामधील ई. दुधवा जंगलात गेंड्याचे पुनर्वसन करण्यात आले, कारण दुधवा हे जंगल 150 वर्षापूर्वी एकसिंगी गेंड्यांचे मोठे वसतिस्थान होते. पण अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकात हा प्राणी नामशेष झाला. 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्याचे येथे पुनर्वसन करण्यात आले. पिंजऱ्यात त्याचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात सोडले गेले. प्रश्न 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामधील अ. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले? परिसंस्थेत मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेतो. तसेच जीवनशैलीच्या नव्या बदलामुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी करतो. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढतो आणि टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढते. यामधील आ. परिसंस्थेच्या ऱ्हासास शहरीकरण कसे जबाबदार आहे? वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो. यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे नष्ट होतात. यामधील ई. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडविणारी युद्धे का होतात? जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदातून युद्ध होते. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव, सुरुंगस्फोट केले जातात. यामुळे फक्त जमीनहानीच नाही तर नैसर्गिक परिसंस्थासुद्धा नष्ट होतात. यामधील ई. परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया स्पष्ट करा. परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा सजीवांवर परिणाम होतो. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते. सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात, म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. यामधील उ. सदाहरित जंगल व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा. सदाहरित जंगलात झाडांची संख्या जास्त असते, गवताळ प्रदेशात झाडांची संख्या कमी असते. सदाहरित जंगल उंच आणि मोठमोठी असतात, गवताळ प्रदेशात खुरटी प्रकारची झाडे असतात. सदाहरित जंगलात जैवविविधता जास्त प्रमाणात असते, गवताळ प्रदेशात जैवविविधता कमी प्रमाणात असते. प्रश्न 6,
खालील चित्रांचे वर्णन लिहा. पहिल्या चित्रात उष्ण वाळवंटातील परिसंस्था दिसत आहे. येथे निवडुंगासारखी वनस्पती उत्पादक आहे. तसेच पामचे वृक्ष दिसत आहे. वाळवंटात खूप कमी पाऊस पडतो, त्यामुळे तेथे वनसृष्टी खूपच कमी दिसते. येथे भक्षक देखील कमी संख्येने दिसत आहे. उंट हा वाळवंटातील प्राथमिक शाकाहारी भक्षक आहे. दुसऱ्या चित्रात सदाहरित जंगलातील परिसंस्था दिसत आहे. आपण या चित्रात हत्ती आणि वाघ पाहू शकतो. तसेच महाकाय धनेश हा पक्षी देखील दिसत आहे. हे सदाहरित जंगल असल्यामुळे येथे पर्जन्यमान जास्त असणार आहे. येथे एक पाण्याचे मोठे तलाव आहे, त्यामुळे जमिनीवरील जीवन आणि पाण्यातील जीवन हे एकमेकाशी अन्नसाखळ्याच्या साहाय्याने जोडलेले असतात.